एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच व्हिडिओमध्ये. आणि आता मला बनवायचा आहे नाश्ता. सो बघूया आज नाश्त्यामध्ये काय बनतं. जे पण बनवेल त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघा. आज मी नाश्त्यामध्ये बनवणार होते बटाटा वडा. तर त्यासाठी मी 4 ते 5 बटाटे उकडत टाकलेले कुकरमध्ये आणि त्यानंतर मिक्सरमध्ये मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आणि जे बटाटे आपण उकडत टाकले तर 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आणि त्यानंतर ते बटाटे मी मॅश केले व्यवस्थित, जसे आपण पावभाजीला मॅश करतो तसे. तर त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. जे आपण बटाटे मॅश केले त्याला आता फोडणी देऊया. तर कढईमध्ये तुम्ही बघू शकता मी तेल टाकले. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. आणि आज मला जेवढं पॉसिबल होईल मी तेवढं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन, कारण की मला आज दुपारून शूट करायला जमलं नाही. त्यामुळे तुम्हाला आजचा व्लॉग छोटा वाटेल, पण ठीक आहे. नेक्स्ट व्लॉग म्हणजे लॉंग बनवूया. तर कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. मस्त ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं मिरची, जिरं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, तर ती आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे. ती ॲड केल्यानंतर तिला व्यवस्थित तिथे कचरटपणा जाईपर्यंत तिला फ्राय करायचं आहे व्यवस्थित. कांदा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला कोणाला नसेल आवडत तर नाही टाकला तरीही चालतो, बट आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे आम्ही टाकतो. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी मस्त आपलं ब्राऊन झालं आहे. त्यानंतर हळद टाकायची त्याच्यात, हळद आणि हिंग. सो परत एकदा त्याला फ्राय करायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्या मसाल्याला. आणि नंतर जो आपण मॅश केलेला बटाटा होता तो आपण त्याच्यात टाकायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये करते सेम तसंच व्यवस्थित अगदी मिक्स करायचं. आणि तेलाचा वापर जास्त करायचा नाही, कमी प्रमाणात तेल वापरायचं आहे. नंतर आपली भाजी मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यात मीठ ॲड करायचं चवीनुसार. सो परत एकदा आपण ते मिक्स करूया. आणि थोडीशी साखरही तुम्ही ॲड करू शकता. जर तुमच्या घरात गोड भाज्या आवडत असतील तर तुम्ही नक्कीच साखर यूज करू शकता. सो मी यूज केली आहे त्यामुळे मी सांगते. सो मस्त अशी भाजी आपली रेडी आहे. त्यानंतर मी एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजे बेसन पीठ. मी 5 ते 6 वडे बनवणार होते, मी त्या क्वांटिटीत घेतलेलं. आणि नंतर त्याच्यात थोडेसे ओवा टाकलेला मॅश करून आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि हळद. हे व्यवस्थित बॅटर मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण जी बटाट्याची भाजी केली आहे त्याचे असे गोळे बनवायचे, म्हणजे जसे बटाट्या वड्याचे गोळे असतात तसे. आणि ते त्या बॅटरमध्ये डीप करून आपल्याला तेलात तळायचे, जसं की मी व्हिडिओमध्ये करते. तुम्ही व्हिडिओ बघतच असणार म्हणून मला लक्षात येईलच. तर अशी होती बटाट्या वड्याची रेसिपी. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप मस्त होते. आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण नक्की ट्राय केली की नाही ही रेसिपी. आणि अजून मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि एक गोष्ट की आज मला ब्लॉग बनवायला जमलं नाही, म्हणजे व्हिडिओ करायला जमलं नाही. सो जेवढं पॉसिबल झालं आहे मी तुमच्यासोबत आज तेवढे शेअर केलं आहे. आणि नेक्स्ट ब्लॉग खूप मस्त असणार आहे, सो तोही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपलं प्ले बटन हे लवकरच येणार आहे, तो ब्लॉग मी नेक्स्ट ब्लॉग पोस्ट करणार आहे. आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.